शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे संगीतने कैसे असे सकल सुखाचा त्याग प्रभुत्वाने देतो योग, नाचे साधनाची लगबग कैसी करावी, याही म्हणावी विश्लेषण तरीच म्हणावे पुरुष, यावरती आता विशेष काय सांगावे, तो शरीराला एक अंशी शरीराचा जरा स्पर्श दे, तुझ्या जीवातील एक क्षण दे, जीवनाला कसे ठरे, या दीप्तीतून राहिशात करून प्राप्त करून पाणी नारे हाया आमचे भारत जला सवाई केले त्या भावत नाम नारायण हे सदा ईश्वर महाराज की जय, छत्रपति महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, रघुवीर संभाजी महाराज की जय, सद्गुरुसंत महाराज की जय. मराठीत एक म्हण आहे, तुम्हाला आता तुम्ही ग्रामीण लोकांचे तुम्हाला म्हणी जास्त येत असतात, शहरातल्या लोकांना जरा कमी येतात. ग्रामीण भागातल्या लोकांना म्हणी खूप येतात. तुम्ही बोल नाही, त्याचा आवाज जास्त तुम्ही कमी करा. शाहीरा गाव ऐसं काम, मुरड्याला चढे अवसान, म्हणजे लक्षात येतंय का? शाहिरानं जे काही चरित्र सांगायचंय, गाणं गायचंय, गाणं म्हणजे एखादं चरित्र किंवा शिवाजी महाराजांसारखा प्रेरणादायी पोवाडा म्हणायचा आहे, ते असं म्हटलं पाहिजे किंवा ते असं आहे की त्यातून मुर्द्याला सुद्धा अवसान येईल. मुर्द्याला म्हणल्यावर लक्षात येतंय का? नाही सांगावं लागतं. हा, पण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रच गातोय आपण, चालतंय आपण, पोरं झोपून राहतात, कसं काय वाटतंय, काय मला काय कळत नाही. एक त्यांना आवडत नाही किंवा काय ते आता मुर्द्याच्या पोरी गेलेत का काय असं म्हणायला पाहिजे, असं चेव आला पाहिजे, उठून बसलं पाहिजे, काय वेळ झाली आपली, चला. कोणचंही चरित्र शिवाजी महाराजांचं असो, संभाजी महाराजांचं असो, स्वातंत्र्य सावरकरांचं असो, अन्य तुकाराम महाराजांचं असो, आपण तयार पाहिजे आधी. तुकाराम महाराजांच्या जीवनात, शिवाजी महाराजांच्या जीवनात, ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात काय घडतंय ते ऐकतोय, त्याच्याबरोबर त्याचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करायचा आपलं काम. तयार पाहिजे काय असं चंट त्याला म्हणते, चंचल नाही, चंट. चंचल म्हणजे इथं तिथं इथं. चंट म्हणजे कसं असतंय, ज्या त्या गोष्टीला तिथल्या तिथं तत्पर, तसं असलं पाहिजे. वेळेला योग्य जागी योग्य वेळी तयार पाहिजे. आज मला बरं वाटलं थोडस की मी यायच्या तिथं बैठक टाकून तयार झाली होती. चटकन लगे नुसतं पोरं तयार आहे असं म्हणायचं त्यात हरकत नाही. वेळेत वाट बघत बसते, पटकन तयार आहे, पण तयार पाहिजे. काय आपला पाठ आहे, वेळ आहे, 2 मिनिटात आपला आठवावा येऊन लगेच बसावं. शरीर धर्म आहे त्याप्रमाणे पाणी, तहान लागणे, काय मलमूत्र विसर्जन आहे, केलं पाहिजे, योग केलं पाहिजे. पण त्यासाठी तिकडच गेलं की तासभर बसायचं म्हणजे तुमचं पोट बिघडलेलं आहे. असो, काल आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा धावता आढावा घेताना शिवाजी महाराजांचं बंगलोरचं वास्तव्य, त्याच्या आधीचं पुण्यातलं काही वास्तव्य, पुण्यात केलेल्या गोष्टी याचा अर्थ काही विशेष कार्य सगळीच सांगणं शक्य नाही, वेळ नाही तेवढा. आणि शिवाजी महाराजांचं लग्न, शिवाजी महाराज काय काय शिकले, विलक्षण आहे बरं का ते. नुसतं तेवढंच जर शिकलेल्याचा विचार केला तर किती आपल्याला शिकावं लागेल, इतक्या गोष्टी आहेत ना फार. आणि मग आता शिवाजी महाराज परत पुण्यात येऊन राहिले, त्यांच्याबरोबर शहाजीराजेने अष्टप्रधान मंडळ निर्माण करून दिलं. हा विषय आपण काल पाहिला. अष्टप्रधान कोण कोण माणसं होते, काय आहे, सविस्तर विचार आहे. आले पुण्यात येऊन राहिले. पुण्यात शिवाजी महाराज नुसतं राहत नाही, तारुण्याचा किंवा ज्याला आपण कुमार अवस्था म्हणतो त्याचा काळ असा आहे. तारुण्य थोडं पुढे असतं, कुमार अवस्था म्हणजे त्याच्या आधीचे 14 ते 18 वर्षापर्यंत. या काळात काय केलं पाहिजे, या काळात अनेक गोष्टींची साधना शिवाजी महाराज करतात, जी आपण करतोय ती साधनेच्या विषयात.
साधारण म्हणजे काय करतायत, शिवाजी महाराज मावळच्या दऱ्याखोऱ्यात फिरतायत, हिंडतायत, गावोगावी जातायत. तुम्ही म्हणाल यातून काय होईल, पण यातून काय होईल, आपली बुद्धी विस्तारते, अनेक गोष्टींचं ज्ञान होतं. ज्याला कॉम्प्युटरच्या नव्या परिभाषेत डाटा फिडिंग म्हणतो ना, ते डाटा फिडिंगचा हा काळ आहे. जेवढं जास्त तुम्ही घ्याल, ग्रहण कराल, ते जास्त तुमच्या बुद्धीत सामावलं जातं, भरलं जातं. आणि ते शिवाजी महाराज करतात, गावोगावी फिरतात. त्यातून काय होतंय, त्यातून नवे नवे लोक मिळत आहेत, शिवाजी महाराजांना सगळे सवंगडी मिळत आहेत, अनेक गोष्टी प्राप्त होत आहेत. नुसतं तेवढं नाही, मावळच्या दऱ्याखोऱ्या हिंडतायत, फिरतायत. त्यामुळे कोणचा डोंगर कुठं आहे, कोणचं खोर कुठं आहे. खोर म्हणजे नदीचा भाग, नदीच्या प्रदेशातून वाहते त्याला खोर म्हणतात. ती खोरी कशी आहे, इथं राहणाऱ्या लोकांच्या अवस्था काय आहे, इथला भूभाग कसा आहे, नकाशे कसे आहे, कुठं काय कुठं काय, कुठं डोंगर संपतो, कुठं उतरतो, कुठं दरड आहे, कुठं घाट आहे, कुठं रस्ते, कुठं नाही, कुठं नद्या ओलांडायला सोप्या आहेत. या सगळ्या गोष्टी हिंडल्या फिरल्यानं प्राप्त होतात. आता नुसतं गुगलच्या नकाशानं बघून आपण जर प्रवासाला लागलो तर ते कधी कधी घातक ठरतं, लक्षात ठेवा. माझा स्वतःचा अनुभव आहे. मला रस्ता माहित नाही म्हणून एकदा गुगलला रस्ता घेतला आणि 25 किलोमीटरचा वळसा पडला. 40गाव भागात गेलो होतो मी, माहित नव्हता त्या भागातला विषय. आणि म्हणलं हे चुकलं, ह्याच्यापेक्षा छापीलला कशा बघितला असता, गावातल्या माणसाला विचारलं असतं तर बरोबर झालं असतं. पण ड्रायव्हर हेल्मेट लागला, तो थांबतच नव्हता, गाडीच थांबवू देत नाही. 20-25 किलोमीटरचा वळसा पडला विनाकारण. पण हे जर आपण फिरलेलं असू, आता मला माझ्या सवयीच्या काही गोष्टी ठीक आहे, पण ज्या प्रदेशात माहित नाही तिथं काय हे असं होतं, हे शिवाजी महाराज जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ते सगळं भरून ठेवतात. ते आकलं मावळच्या दऱ्याखोऱ्यात हिंडतायत, फिरतायत, कुठं काय आहे, कुठं काय आहे, कोण कसा आहे, कोण माणूस कसा आहे. माणसं ओळखायला शिकणं प्रत्यक्ष माणसात गेल्याशिवाय येत नाही. ते शिवाजी महाराज करतात. माणसं कशी आहेत म्हणजे काय, यांचं दुःख काय आहे, याच्या दुःखावर औषध काय आहे, तो कसा आपण करता येत आहे. सगळ्याचं दुःख एकच, यावनी सत्तेचा जाच काच, त्यातून कसं तरी जगतोय, कसं तरी पिकं पिकवतोय. उभ्या पिकात सैन्याची धाड पडते, उभ्या पिकात घोडे येतात आणि चढून निघून जातात, काही तुडवून जाते, काही खाऊन जाते. राहिलेलं आहे ते राशी कराव्या, खळं करावं. खळ माहित आहे ना, सध्या फार अवघड आहे. आता खळं ग्रामीण भागात अजून धान्य पिकवण्याच्या पद्धती चालू आहे. आता शेतकरी सगळेच शेती सोडायच्या नादात लागायला लागले. पण खळं आता यांत्रिक पद्धतीने केलं जातं. त्यामुळे बैल ते खळ्याचं फिरवणं आणि त्या हिशोबानं सुमारे 300 शब्द मराठीतले बोलून गेले खळ्याच्या हिशोबाने. अनेक शब्द माहित नाही. आता बलुतेदार खड्यावर यायचे आणि धान्य घेऊन जायचे. आता बलूतच मिळत नाही तर बलुतेदार कुठले राहतील. तसं खळ करायचं आणि घरी रास न्यायची. घरी नेईपर्यंत नाही, घरात पडलेलं सुद्धा शेतातच उचलून नेतील. राहिलेलं धान्य, केलेली रास, केलेलं खळ, भरलेल्या गोण्या किंवा घरात धाड पडून ती उचलून नेतो. फार वाईट अवस्था, फार वाईट अवस्था, अत्यंतिक वाईट आहे. हे सगळ्याची जाण शिवाय यांच्यावरती काहीतरी आपण केलं पाहिजे, ही त्यांची भावना. मागे तशीच आदिशक्ती प्रेरणादायी देणारी जिजाऊ साहेब त्यांच्या मागे आहे. घरी आले की 1000 प्रश्न विचारावेत, बोलावं, आई साहेब असं वाटतंय, काय करावं, काय करावं, त्याला उपाय काय. आणि आई साहेब ते प्रत्येकाला उपाय सांगतात. उपाय काय सांगतात, रामायण महाभारतातल्या कथा सांगतात. आपल्याला कथा कथा म्हणून नुसता तेवढाच अनुरोध न करता त्याचा अनेक अर्थाने विचार करता आला. किती कथा असू शकतात, किती विषय असू शकतात, विचार करता येण्यासारखा विषय. एक एक कथा भीमाने एक चक्रा नगरीवर आलेल्या आघाताचं गावाचं संरक्षण. एक चक्रा नगरी म्हणल्यावर बकासूर रोज गाडावर अन्न द्यायचं, एक रेडा द्यायचा त्याला खायला आणि एक माणूस द्यायचा खायला. माणूस खायचा बरं का, राक्षस. रोज एका घराचा नंबर. गावातून तू काही करायचं नाही, रोज एका घरातला एक माणूस तुला दिला जाईल. गावाने सांगितलं होतं त्याप्रमाणे रोज जात होतं. आणि त्या घरात रात्री रडारड झाली. एक चक्रा नगरी कुठे आहे माहित आहे का,
हा एक चक्रानगरी चाकडला किंवा अजून दुसरीकडे दुसऱ्या गावात लोक सांगतात ही एक चक्रानगरी आहे. त्या गावात ते झालं आणि रात्री रडारड सुरू झाली. आश्रयाला राहिलेली हे पाची पांडव आणि कुंती त्या घरात ती रडारड पाहून विचारलं काय नाव आहे. असं असं आहे आमच्या गावात ही परिस्थिती आहे. इथे बकासूर नावाचा राक्षस राहतो त्याला असं असं द्यावं लागतं. मग आमच्या घरातला नंबर आहे. घरात रडारड सुरू झाली. कुणी जायचं? सगळे म्हणतात मी जातो तुम्ही थांबा. वडील म्हणतात कुटुंब सांभाळणं हा माझा धर्म आहे. कुटुंबाच्या आघातात मी पुढे जायला पाहिजे. कुटुंब रक्षण करणं हे माझा धर्म आहे. मी जाणार. पोरगा म्हणतो पित्याला राखावून पोरांनी जावं, पोरांनी युद्ध करावं किंवा पोरांनी मृत्युमुखी जावं हा माझा धर्म आहे. मी जातो. बायको म्हणती पतीला सांभाळावं मी जावं हा माझा धर्म आहे. म्हणजे इथं नुसतं कथा भीमान मारण्याची डोक्यात घ्यायची नाही. धर्म काय आहे त्या घरात चाललेल्या चर्चेतून आपल्याला कळतं. कोणती म्हणजे तुम्ही पुढेच जाऊ नका माझा पोरगा आहे. तिथं त्या घरातला माणूस म्हणतो घरात राहिलेल्या अतिथ्याला संकटात घालणं हा अधर्म आहे. मी तुम्हाला जाऊ देणार नाही. कोणती म्हणती ज्या घरात राहिले त्या घराच्या कुटुंबाचा घटक झालोय आणि त्या कुटुंबावर आलेला आघात दूर करणं हे घरातल्या लोकांचं काम आहे. ते मला करायचंय तुम्ही करू नका. सगळे धर्म शिकवतात. लक्षात ठेवला पाहिजे धर्म काय एवढ्या कथेतून कळायसारखा मार्ग. आणि हे करत असताना मग कोणती शेवट सांगते तुम्ही काही काळजी करू नका. माझा पोरगा आहे परम प्रताप आहे. तिला काय आहे पोरगा माहित आहे. आईला पोरगा काय असतो माहित असतो. पोरगा गुणी आहे का अवगुणी आहे बरोबर माहित असतं. आईनं जर पोराला योग्य वळण लावलं तरच ते नीट होतं. नाही तर सगळं पोरग घराचा कुळाचा गावाचा सत्यानाश करून टाक. एका पोराला आईनं सारखं प्रेमानं पाखर घातली. पाखर सारखं त्याला झाकायचं. पाप सुद्धा झाकायची. पोरग शाळेतून घरी येताना शेजारी बसणाऱ्या पोराची खोडरबर पेन्सिल चोरून आणलं. घरी आले की आईनं पाहिलं पण काही बोलली नाही. त्याला वाटलं चोरी पचली. मग दुसऱ्या दिवशी पुढची चोरी पुस्तक. 4 दिवसानं अजून काही. 4 दिवसानं अजून मोठं करत करत चोऱ्या करायला लागलं. गावोगावी चोऱ्या करत फिरायला लागलं. आईनं त्याला कधी रागवलं नाही, राग मारलं नाही, काहीच केलं नाही. वडला नाही कधी सांगितलं नाही. पोरगा असं करतंय बघा त्याच्याकडे काहीही बोलू नाही. आणि पोरगा हाताबाहेर गेलं गावाबाहेर गेलं. चोऱ्यामुळे कोण जवळ करेना काहीच करेना. चोऱ्या चोऱ्या चोऱ्या. एक दिवशी पोलिसांनी चोऱ्यात पकडलं तुरुंगात टाकलं. चोरी करताना घरातल्या ज्या माणसानं आडवा आला त्याला यानं सूर्यानं भोकस नंती त्यात मेला. म्हणजे चोरी बरोबर खून झाला आणि मारामाऱ्या व्हायच्या त्यात आता खून झाला. पोलिसांनी पकडलं तुरुंगात टाकलं. सगळा गुन्हा सिद्ध झाला. फाशीची शिक्षा लागली. आता शेवटची इच्छा काय आईला भेटायची इच्छा आहे. स्वाभाविक आहे. आई भेटायला आली. आईला भेटायला आल्यावर आई रडत रडत आली आणि भेटली. आईच्या तो पाया पडला आणि फाटकन आईला मुस्कडीत झाली. आई एकदम कातवली. शेजारी पाजारी कातवली. काय काय भांडण. तो म्हणला तू जर वेळेवर हे केलं असतंस मला तर आज तुला रडायची पाळी आली नसती. लक्षात ठेवा जर वेळेवरती पहिली पेन्सिल चोरली तेव्हा पहिल्यांदा पोराला मुस्कडीत मारली असती तर आता पोरग फासावर चढताना रडायची पाळी आली. हा विषय महत्वाचा आहे. आईला संस्कार कसे करावे या पद्धतीने करावे. चांगलं वाग चांगलं वाग हा विषय महत्वाचा आहे. जिजाऊ साहेब तसे संस्कार करतात. शिवाजी भीमाची कथा सांगतात. एक चक्रावतीची कथा सांगतात. काय कर जा त्या बकासुराला गाडावर अन्न घेऊन जा. भीम गेला बकासूर मारला. पुढे सगळ्यांना माहिती आहे मारला आणि परत आला गावावरचा अरिष्ट. कथा कुठं लागू आहे लक्षात घ्या. हा अफजल खान बकासूर आहे. स्वराज्य संपवायला आलाय. एक एक घर खातोय. एक एक गाव संपवतोय. हा संपूर्ण तुझं काम. या स्वराज्याचा तू सुपुत्र आहे. तू संपव. आपलं वर्ग संकटात घालणारी एकमेव आई म्हणजे जिजाऊ साहेब. रोज संकटात आहे आणि ते संस्कार जिजाऊ साहेब शिवाजी राजांवर करतात. कोणची कथा कशी वापरायची. एका निरीसाठी महाभारत घडलं. थोडस समजायला जडच आहे. महाभारत कशामुळे घडलं. द्रौपदीच्या वस्त्राला दुर्योधनाने दुःशासनाने हात घातला आणि मग महाभारत घडलं. त्या वस्त्राला घातलेल्या हाताचा सूड घेण्यासाठी भीमानं प्रतिज्ञा केली. त्या भीमाच्या प्रतिज्ञेची पूर्ती
ही केली. महाभारत तेवढ्यामुळे होईल. एक सीतामाई पळवून नेली रावणानं, तिच्या सुटकेसाठी रामायण घडलं. म्हणजे एका स्त्रीची आबरू किती मोलाची आहे. 18 औक्षणी सैन्य मेलं तरी चालेल, पण स्त्रीची आबरू जपली पाहिजे, हा आदर्श आहे. आणि आता स्वराज्यात रोज घरच्या माता भगिनी पळवून न्यायला चालले. यांना राखणं तुझं काम. तू रामाचा वारस सांगतोस, तू कृष्णाचा वारस सांगतोस, तर हे करणं तुझं काम. ही जिजाऊसाहेब शिवाजी राजांची आमच्या माता भगिनी हे शिकवत नाही. आम्हाला कृष्णाच्या गोष्टी फक्त लोणी चोरलेल्या खायला सांगते. पण लोणी खाणं सुद्धा काय आहे. चैतन्य महाराजांचा एकदा प्रवचन आहे का, कीर्तन आहे का, म्हणजे कळतं लोणी का खायचं आहे. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. शत्रू इतका वरिष्ठ आहे की त्याच्यासाठी आपल्याला बळाची प्राप्ती करणं आवश्यक आहे, म्हणून लोणी खायचं. नुसतं भूक लागतंय, छान लागतंय, गोड लागतंय, आनंद मिळतोय तेवढं नाही. शरीराला बळाची आवश्यकता आहे. कंसासारख्या प्रतिस्पर्ध्याचा निपात करायचा आहे, म्हणून लोणी खायचं. बरं, मी एकट्याने खायचं नाही, माझ्या बरोबर गोपाळाला द्यायचं. दोन्ही अर्थ आहेत. माझे सगळे गोपाळ माझ्यासारखे असले पाहिजे, तेही बरोबर असले पाहिजेत, कारण त्यांनाही लढाई करायची. या अर्थाने जिजाऊसाहेब लोणी खाण्याचा अर्थ शिकवून सांगत असतील. आणि त्या अर्थाने शिवाजी महाराज अनेक प्रश्नांच्या, समस्यांची उत्तर जिजाऊसाहेबांकडून घेत आहेत आणि त्या अर्थाने बोलत आहेत. हळूहळू हळूहळू अनेक गोष्टी घडल्या. शिवाजी महाराजांनी सगळं डाटा फिडिंग केलं. डोंगर दऱ्या, माणसं, सगळं सगळं अनेक गोष्टींचा फिरत असताना देवळं कुठं आहे, कुठं कुठं फिरत असतील शिवाजी महाराज माहित नाही. कधी देहूला असतील, कधी आळंदीला जात असतील, कधी जेजुरीला जात असतील, कधी अजून रायरेश्वराला जात असतील. अनेक ठिकाणं पुण्याच्या मध्यवर्ती असल्यामुळं अनेक भागात एका दिवसात जवळ येण्यासारखी ठिकाण आहे. पुणे परिसरातल्या एका दिवसात होणाऱ्या सहली अशा अर्थाने नवा विचार करता येऊ शकतो. अर्थात तसं पुस्तकही आहे. पुण्यातून गणेश्वर एका दिवसात जाई यासारखं ठिकाण आहे. महादेवाचं सुंदर रम्य स्थान आहे. राजगडला जाताना मध्येच आहे महादेवाचं स्थान आहे. अख्खं देऊळ पाण्यावर आहे, कधी गेला तर पहा. आणि जिथं महादेवाचं स्थान मुख्य आहे तिथली वरची पिंड निघते बाजूला बाजूला ठेवायची आणि खाली खड्डा आहे, खडका आहे, त्यात हात घालायचा. पाण्यात हात जातो एवढा दंडावर. शेजारी जंगल आहे मोठं, माकडं खूप आहे. पाण्यात हात जातो. पाण्यात हात घातल्यावर खाली 5 पिंडी लागतात पाण्यात. बरेश्वर असं आहे, पहा कधी. असंच रायरेश्वरला जायचे महाराज. आणि रायरेश्वरला महाराजांनी मग जसं आळंदीला माऊलींसाठी तुळशी फुलासाठी जमीन दिली, तसं रायरेश्वरला पूजा अर्चेची व्यवस्था केली. तारीख 26 मे 1642 शिवा जंगम नावाच्या माणसाची तिथं नेमणूक केली पूजा अर्चेसाठी. शिवाजी महाराज मोठे होत आहेत. स्वराज्यात सगळीकडे लक्ष आहे. लोक यायला लागले, पुण्यावरती तक्रारी यायला लागल्या. कोणाचं काय कोणाचं काय. निरसन करावं, मला शेती करायची आहे. मग अडचण काय, बेणं नाही, सरकारातून बेणं द्यायचं. शिवाजी महाराजांकडे एक मात्र आहे बरं, लक्षात ठेवा. सरकारातून दिलेलं अनुदान आजच्या परिभाषेत किंवा सरकारातून दिलेली व्यवस्था, 3 वर्ष तू शेती कर, निष्ठेनं काम कर. महाराजांचं लक्ष आहे तिकडं. सारवा भरायचा नाही. बैलजुडी पाहिजे बैलजुडी, बारदाना पाहिजे बारदाना, नांगर पाहिजे नांगर, जे काही लागणार आहे तुला कामाला ते द्यायला तयार आहे, सरकारातून देत आहे. पण ते परत केलं पाहिजे. परत केलं पाहिजे म्हणजे त्याचा भरता व्हा. पैशात बैल दिला, 4 वर्षानं 5 वर्षानं बैलाची किंमत द्या किंवा बैलाला बैल सरकारात द्या. आता सरकार फुकट भानगड नाही. शेतीवरचं कर्ज माफ करा. शिवाजी महाराजांच्या राज्यात भानगड नाही. मदत करायला सर्वतोपरी शिवाजी महाराज तत्पर आहे. 2 वर्ष तिथं 4 वर्ष तुला सारा माफ. पण सरकाराचं काय आहे, एकदा फुकट खायची सवय लागली की जन्मभर त्याच वृत्तीत माणूस राहतो. फुकट काहीही नाही शिवाजी महाराजांच्या आयुष्यात. अनेक गोष्टींचा अभ्यास करून शिवाजी महाराजांनी केलेले हे काम. शेतीला बैल पाहिजे, बारदाना पाहिजे, देत आहे. लढवय्ये पोरं गावागावात हुडकून आणताय. गावागावात आखाडे पाहिजे, त्या पोराला शिकवायची व्यवस्था करताय. आखाडा म्हणजे नुसती कुस्ती नाही, आखाड्यात सगळं चालतं. लेझिम चालते, ढाल, काठी, तलवार, पट्टा, पथाटी, लेझिम, हे सगळे खेळ पोरं शिकतात. तिथे शिकवायची व्यवस्था केली. त्या निमित्तानं गावातला जोश वाढतो, उत्साह वाढतो. गावात तारुण्यात
अयोग्य मार्गाला जात नाही, योग्य मार्गाला येतं. लष्करी भरती चालू आहे, अनेक गोष्टी शिवाजी महाराज करून घेतात. सगळीकडे फिरत असताना एके दिवशी एक विपरीत घटना घडली कानावर आणि महाराज संतापले. काय झालं? जिजाऊ साहेबांसाठी खाजगी खर्चाला शहाजीराजांनी एक गाव लिहून दिलं. 2 सुभे शहाजीराजांची, त्याला जहांगीर, सुप आणि पुणे. त्या पुणे परिसरातलं गाव आहे रांजा, ही जिजाऊ साहेबांच्या खाजगी खर्चाला. खाजगी खर्चाला याचा अर्थ त्यांना कुठे देवाला द्यायचे आहेत, त्यांना कुठे इच्छेने खर्च करायचा आहे, काही त्यांच्या इच्छेने काय करायचं त्या हिशोबाने खरेदी असते, अमुक असतं, तर काय अनेक गोष्टी असतात. त्यांच्यासाठी लावून दिलेला त्या गावाचा महसूल, ज्या गाव आहे त्याच गावात ही घटना घडली. रांजा गाव. काय झालं? रांजाच्या बाबाजी भिकाजी गुजर पाटील, गावचा पाटील आहे, त्यानं बलात्कार केला. त्याने गावातल्या एका स्त्रीवर बद अंमल केला, असा शब्द आहे, बद अंमल. आता त्याचा अर्थ अनेक पद्धतीनं अभ्यासात वेगळा वेगळा व्याकरणाच्या हिशोबाने घेतला जातो आणि इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने घेतला जातो. बद अंमल म्हणजे वाईट चाल चालली, वाईट वर्तन केलं. काय केलं? एका स्त्रीच्या आबरूला हात घातला. आता प्रत्यक्ष आपण लुटली का काय शंका केली, काय झालं माहित नाही, पण शिवाजी महाराज संतापले. त्याचा अर्थ पुढच्या अर्थाने घ्यायचा की त्यानं वाईट कर्म केलं. शिवाजी महाराजांना ते कळालं आणि महाराज संतापले. गावात वार्ता आली आणि महाराज संतापले. महाराजांनी ढालाईत म्हणजे सरकारातून या विचारण्यासाठी बोलण्यासाठी जाणारे हशम लोक पाठीला ढाल बांधले, कमरेला तलवार, हातात भाला घेऊन घोडेस्वार तिथे गेले. पाटील चला, शनिवार आपल्या लाल महाराज तुम्हाला बोलावून आलाय, चला. पाटील गेला होता सरळपणानं, मानणारा तर नव्हता. पाटील म्हणला, कोण बोलावणारा कोण? मी पाटील, गावचा राजा, मी येत नाही पुण्यात. लोकांनी शिवाजी महाराजांना सांगितलं पाटील येत नाही म्हणतो. महाराजांनी सांगितलं येत नाही म्हणतो ना, उचलून गेले लोक. पाटलाने आडवा आडवी केली, पण जास्त लोक असल्यावर काही चालत नाही. पाटलाला बांधलं, दोरात अडकवलं, घोड्यावर घातलं आणि आणलं पुणे. आणि त्या सगळ्या प्रकरणाचा शहानिशा केला शिवाजी महाराजांनी. उगाच आणलं बांधलं टाकलं तुरुंगात, असली भानगड नाही. शहानिशा केला. खरं काय? गावातल्या लोकांची चौकशी केली, गावातल्या लोकांनी जबाब दिले, सगळ्याचा शहानिशा झाला, गुन्हा सिद्ध झाला आणि शिवाजी महाराजांनी हुकूम केला. काय हुकूम केला? पाटलाचा चौरंगा करा. चौरंगा म्हणजे चौरंगा आपल्या घरात देवपूजेला असतो, माहित आहे का नाही? काय असतो? त्याला पाय असतात. केवढे असतात? तुंडे पाय असतात, जास्त नसतात, लहान असतात. म्हणजे याचे हात पाय तुंडे करून टाका, कापून टाका. गुडघ्यापासून पाय आणि कोपरापासून हात कापून टाकले पाटल्याची. स्त्रीच्या आबरूची किंमत स्वराज्यात काय आहे शिवाजी महाराजांनी सुरुवातीला दाखवली. एका स्त्रीसाठी रामायण घडलं, एका स्त्रीसाठी महाभारत घडलं. आता आम्ही त्या रामायणाच्या रामरायाच्या राज्याची स्थापना करतो आहोत आणि त्या स्वराज्यात स्त्रीच्या आबरूवर घाला, हे आता चालणार नाही. सगळ्या स्वराज्यात वचकच बसला. परत स्वराज्यात एकही गुन्हा स्त्रीच्या बाबतीतला घडलेलं उदाहरण नाही. बघा शिवाजी महाराजांच्या चरित्रात तत्कालीन कागदपत्रात बलात्काराचा केस नाही. एक अजून एक केस आहे, ती येणार आहे पुढे. बलात्काराची भानगड नाही. वाकड्या नजरेनं स्त्रीकडे पाहाल तर काय होईल लगेच शिवाजी महाराजांचा अंमल. आणि यावेळी जिजाऊ साहेब म्हणजे ज्यावेळी हा सगळा खटला आणि निकाल झाला त्यावेळेस तिथे नव्हत्या. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म आहे. 1645 तारीख 28 जानेवारी 1645 या दिवशीचं हे पत्र आहे. ते गुन्हा सिद्ध झाला आणि ते पत्र जी काय शिक्षा केली त्याचा कागद उपलब्ध आहे. पहा, वयाच्या 15व्या वर्षी त्यांची जाण किती प्रगल्भ आहे. आणि आम्ही 15व्या वर्षी काय, आम्हाला जेवायचं कसं कळत, काय ताटात टाकावं, काय टाकू नये, किती टाकावं, किती खावं हे सुद्धा कळत. शिवाजी महाराज इतके विलक्षण आहे. जिजाऊ साहेबांनी आल्यावरती ते सगळं ऐकलं
महाराज त्याला म्हणाले, आई साहेब काही चुकलं काय, माझं काही चुकलं काय? शिवबा केलं ते बरोबरच केलं, तुझ्या जागी जर आम्ही असतो तर पाटलाला गर्दन मारली असते, आई असावी तर अशी. अर्थात पुत्राला चूक केलीच नाही. हा विषय आपण शिवचरित्रातून शिकायला पाहिजे, पाहायला पाहिजे. म्हणून शिवचरित्र ऐकायचं, काय करावं, कसं वागावं, शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा. शिवाजी महाराज कोणाचा घेतात? भगवान श्रीकृष्णाचा घेतात. शिवाजी महाराज कोणाचा घेतात? रामरायांचा घेतात. त्या अर्थाने आपण शिवचरित्राचा विचार करायचा. आणि या काळात शिवाजी महाराज हिंडता फिरता त्यांचं एका डोंगराकडे लक्ष गेलं. डोंगर कोणचा आहे? डोंगर तोरण्याचा आहे. कानंद खोरं, कानंद नदीच्या खोऱ्यात आहे. वेल्हा खाली तालुक्याचं गाव आहे आता मोठं. त्याच्या शेजारचा डोंगर आहे, बेवसाव आहे, पडीक आहे. किल्ल्यावरती आदिलशाहीचं ठाण आहे, पण कुणाचं लक्ष नाही. लक्ष नाही म्हणजे वरचं बांधकाम ढासळायला लागलेलं आहे, किल्लेदार गडावर नसतो, वर लोकांचा फारसा राबता नाही, जाणं येणारे नाही, गडावर फारसे संरक्षक लोक नाहीत. शिवाजी महाराजांचं तिकडे लक्ष आहे. समुद्र सपाटीपासून 4606 फूट उंचीवरचा हा डोंगर आहे. भक्कम आहे, झुंजारमाची, खरोखरच झुंजार आहे. तट भक्कम आहे, खोल खोल कडे. आता सुद्धा तोरणा चढायचा असेल ना तर दिवस चढून कंटाळून वर जातो आपण. पायाची टाकी ढिल्ली होतात, जीव मेटाकुटीला येतो. चला कधीतरी तोरणा पाहायला, म्हणजे लक्षात येतो. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे पाहिलं पाहिजे कधी कधी. फार भयंकर आहे. झुंजार माचीवरून गडाखाली उतरायला एकच वाट, इतकी भयंकर की स्वर्गाची सुद्धा वाट एवढी भयंकर नसेल असा हा किल्ला आहे. पण दुर्दैवानं किंवा शिवाजीराजांच्या स्वराज्याच्या आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं हा बेवसाव आहे, इथं लक्ष नाही. गडावरती चौक्या पाहऱ्या 7 आहेत, 7 मेटे चौक्या आहेत, पण लक्ष नाही. गडावर तोरणजाई देवीचं देऊळ आहे, लहानशी देवळी आहे, त्यात ती देवी आहे. इतरही दैवत आहेत, मुद्दामाची आहे, बिनी दरवाजा आहे. आणि महाराजांचं लक्ष इकडे आहे. कसं काय काय चाललंय, सगळीकडे लक्ष आहे. शिवंदी नाही आहे पाहिलं, व्यवस्था नाही आहे पाहिलं. आणि शिवबाराजे आपल्या सौंगड्यासह एक दिवशी तोरण्यावर जाऊन आदळले. पटापट चौक्या ताऱ्या ताब्यात घेतला. किल्ला शिवाजीराजांनी आपल्या ताब्यात घेतला. आपले पहारे बसवले, कोकण दरवाजा, बिनी दरवाजा सर झाला. सगळीकडे आपल्या चौक्या पहाऱ्या बसवल्या. आता बंदोबस्ताची व्यवस्था सुरू झाली महाराजांची. पहिले ते सगळे हलवून दिले, काढून टाकले. आणि शिवाजीराजांनी स्वराज्यातला पहिला किल्ला ताब्यात घेतला. स्वराज्याच्या पहिल्या किल्ल्यावर स्वराज्याचं पहिलं निशाण भगवा झेंडा, जो आपण खांद्यावर घेऊन जातो, तोच शिवाजीराजांनी बिनी दर्जावर फडकवला. स्वराज्याचं पहिलं तोरण तोरणा किल्ल्यावर बांधलं. शिवाजीराजांचा झेंडा भगवाचा आहे बरं काय, भोसले कुळाचा. प्रत्येक कुळ जे आहे, 96 कुळी जे आहे, त्या प्रत्येक कुळाला त्यांचं गोत्र, त्यांचा ध्वज, अश्व म्हणजे घोडा याचे ठरलेले आहे. विजयी शस्त्र, गादीचा रंग हे ठरलेलं आहे. भोसले कुळाचा ध्वजही भगवाचा आहे, लक्षात ठेवला भगवाचा. विजयी शस्त्र, विजयी अश्व ही प्रत्येक कुळाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला फक्त देवकापुरतं मर्यादित माहित असतं, बाकीचं काही माहित नसतं. प्रत्येक कुळाला देव, गोत्र, वेद, प्रत्येक कुळाने कोणत्या वेदाची उपासना करायची याचं परंपरा आपल्याकडे आहे. शिवाजी महाराजांचा ऋग्वेद आहे, भोसले कुळाचा वेद आहे तो ऋग्वेद आहे. आणि ध्वज आहे तो भगवा आहे, गादी आहे ती भगवी आहे. भगवा म्हणजे त्याग, भोग नाही. शिवाजी महाराज ते आपण वारकरी संप्रदायाचा झेंडा भगवाच आहे. शिवाजी महाराजांचा भगवा म्हणजे आजचा जो बाजारात भगवा झेंडा म्हणून मिळतो तो सॅटिनचा असतो किंवा भगव्या रंगात बुडवून तयार कापडाचा केलेला असतो. शिवाजी महाराजांच्या काळात असं नव्हतं. पासोडीचं किंवा कॉटनचं आपण ज्याला म्हणतो मांजरपाट, ते साधं कापड घ्यायचं, ते काव दुधात भिजवायची, त्यात काप टाकायचा. सोनकाव असते, कावात 2-4 प्रकार आहे. आणि ते त्या कावात भिजवायचं. पहिल्यांदा त्याची खळ धुवून काढायची, मग
कावड भिजवायचं, वाळत ठेवायचं, असं 3-4 फुट द्यायची त्याला. फुट म्हणल्यावर कळतंय का? नाही कळत. 4-5 वेळा उडवून वाळवायचं. मग तो रंग किती पाऊस पडला तरी हलत नाही. आपली गावाची झेंडा जी असतो वारकऱ्यांचा तोच परंपरेनं आपण तोच करतो. शिवाजी महाराजांचा तसाच होता. तो भगवा झेंडा तोडण्यावर होता. शिवबानगडाची पाहणी केली. बांधकाम पक्क करणं आवश्यक आहे. मग जिथं तट मोडले आहेत, पडले आहेत, ते दुरुस्तीला सुरुवात केली. खजिनाकडे सर्व खर्चाला सुरुवात केली. जावा बांधकाम सुरू केलं. शेजारीच अजून एक डोंगर होता, मुरुमदेवाचा डोंगर म्हणतात त्याला. मुरुमदेवाचा म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचा झाला मुरुमदेव. ब्रह्मदेवाने तिथं राहून तप केलं म्हणे. अजूनही त्या डोंगरावरती ती ब्रह्मदेवाची गुहा आहे, ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. तोही डोंगर शिवाजीराजांनी ताब्यात घेतला. बादशाहनं यापूर्वीच काही दिवस आदेश दिला होता की या डोंगरावरती थोडी शिबंदी बसवा आणि डोंगर चौक्या पाऱ्यानं बंदोबस्त करा. पण स्थानिक लोकांचं बादशाहच्या अधिकाऱ्याचं लक्ष नव्हतं. तो ताब्यात घेतला शिवाजीराजांनी. तिथे कामाला सुरुवात केली थोडी थोडी. आणि लक्ष्मी प्रसन्न झाली. शुभ कामाला भगवंताचा वरदहस्त असतो, तसं लक्ष्मी प्रसन्न झाली. मला खरंच भोसले कुळाचं विशेष वाटतं का. काय झालं? तोरणावर काम चालू असताना तोरणजाईच्या मंदिरासमोर मंगळाईचा बुरुज होता. त्या बुरुजाच्या पडलेल्या बुरुजाच्या दुरुस्ती करीत असताना धन सापडलं. शिवाजी महाराजांना धन सापडलं. सोन्याच्या मोहरा सापडल्या, हंड्यात भरलेल्या. किती अंडे होते माहित नाही, एक होता का अनेक होते तेही माहित नाही, किती मोहरा होते माहित नाही, पण धन सापडलं. पण धन सापडल्यावर तिथं असणाऱ्या सामान्य कामगार, खायला प्यायला अन्नही नाही अशी जनता आहे, ते कामगार आहेत किंवा ते लोक मावळे आहेत, कारभारात आहेत, त्यांनी ते तिथून उचललं, घरी नेलं नाही. त्यातली एक मोहर बायकोला नेली नाही, उचललं शिवाजी महाराजांच्या पुढे आणून बघितलं. महाराज हे स्वराज्याचं आहे, स्वराज्याला खर्च. आणि महाराजांनी मग मोठी भरभरून खर्चाला सुरुवात केली आणि तोरण्याचं बांधकाम उत्तम केलं. शेजारी जो मुरुमदेवाचा डोंगर होता त्याचंही बांधकाम केलं आणि त्याला तटबंदी केली. त्याच्यावर महाराजांनी स्वतः अजून वास्तव्य करायला सुरुवात केली. तोच स्वराज्यातला दुसरा किल्ला म्हणून किंवा अजून पहिली राजधानी म्हणून राजगड. त्या मुरुमदेवाच्या डोंगराचं नाव बदललं, किल्ल्याचं नाव ठेवलं राजगड. त्या 3 माची आहेत, सुवेळा माची, संजीवनी माची, पद्मावती माची आणि मध्यवर्ती स्थानिक पुन्हा पाली किल्ला. हा किल्ला फार विलक्षण आहे. 36 गावाचा घेरा याला प्रदक्षिणा किल्ल्याला करायची असेल तर 36 गावाचा आहे आणि बहुतेक सगळी गावं वारकरी, लक्षात ठेवा. बोरच्या परिसरात आहे. उत्तम सुंदर किल्ला आहे. स्वराज्याची राजधानी. शिवाजी महाराज 25 वर्ष या किल्ल्यावर राहिलेले आहेत. अनेक गोष्टी या किल्ल्यावर घडल्या, अनेक गोष्टी. शिवाजी महाराज सुरतेला गेले, इथून गेले. शिवाजी महाराजांनी साहित्य गावात छापा घातला, इथून घातला. शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले, ते प्रतापगडावर गेले, पण प्रतापगडावर जाण्यापूर्वी राजगडावर होते. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून आले, निष्ठून आले, ते राजगडावर आले. जावळी जिंकली, राजगडावरून जाऊन जिंकली. सगळं राजगडावरून घडलेलं आहे. मिर्झाराजा जयसिंगाशी तळ केला, राजगडावरून जाऊन केला. आई साहेबांचं कायमचं वास्तव्य या राजगडावर आहे. राजगडाच्या पायथ्याला शिवाजी महाराजांनी गाव वसवलं. गावाला नाव दिलं शिवापट्टण, पाली. आता त्या गावाचं नाव अजूनही पाली, लहानसं गाव आहे. शिवापट्टणम म्हणतात त्याला. पुण्याच्या जवळ खेडे बारा नाव होतं, त्याला दादोजी कोंडदेवानी नाव बदललं आणि नाव दिलं शिवापूर. पुण्याच्या शेजारी पाषाण नावाचं गाव आहे, त्याला नाव बदललं पेठ जिजापूर. आमच्या लोकांना स्वाभिमानाची जाणीव नाही. अजूनही पाषाणची लोक आम्ही कुठं राहतो, पाषाणात राहतो म्हणतात. पेठ जिजापूर म्हटलं पाहिजे. जिजाऊ साहेबांचं नाव दिलंय. शहाजीराजांचं नाव दिलं होतं पुण्यात असताना. कशाला? एक बाग बांधली, शहाबाग असं त्याचं नाव दिलं. सगळ्यांचं स्मरण डोक्यात राहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी शिवापट्टण नावाचं गाव असं राजगडच्या पायथ्याला. शिवाजी महाराज राजगडावर बसून म्हातारा पुण्यातून लाल महालातून राजगडावर आले. अनेक गोष्टींचं लक्ष त्यांचं तिकडे आहे. गुलामगिरी आता संपली, आता स्वातंत्र्य, आता स्वातंत्र्य. खरं तर या आधीची परिस्थिती अशी आहे ना, कोणी स्वातंत्र्याचं नाव घेतलं असतं तर ते मारून टाकलं असतं. कोणी म्हणलं असता की मला मरायला तरी स्वातंत्र्यात राहावं, तरी एक पाऊल भूमी सुद्धा उभारून मरतो म्हटला तरी शिल्लक नव्हतं. शिवाजी महाराजांनी आता स्वातंत्र्याचा उद्घोष सुरू केला. या बातम्या शिरवळ हे बादशाचं
या भागावर लक्ष ठेवणारं केंद्र आहे. आज जिल्ह्याच्या परिभाषेत जिल्हा तालुका असतो ना, तसं या भागाचा मुख्य शिरोळ आहे. या शिरोळाला एक अमीन होता, मुख्य ठाणेदार. आतापर्यंत रोज या परिसरातलेच लोक शहाजीराजाचा पोरगा कुंडग्या उन्हाळा पोरात बोंबलत फिरतो अशा बातम्या द्यायची, ती हसवायच्या. तालेवार जहागीरदाराचा पोरगा, वजिराचा पोरगा आणि उंडग्या पोरात फिरतो असं त्याला गंमत वाटायची, हसायची. पण आता बातमी आली, तोरणा किल्ला शिवाजीनं ताब्यात घेतला, शेजारचा मुरुमदेव ताब्यात घेतला, तेवढंच नाही कुवारीगड ताब्यात घेतला. आम्ही थोडा अस्वस्थ झालो, असंच राहिलं तर अवघड होईल. मग काय करावं? त्याने पत्र लिहिली या परिसरातल्या देशमुखाला, शिवाजी राजाकडे असं असं चाललेलं कळत आहे, तुम्ही त्याच्या बरोबर जाऊ नका. अजून एक गोष्ट घडली यावेळेस. काय झालं? आता स्वराज्य सुरू झाल्यावर स्वराज्याच्या त्या खोऱ्यातल्या लोकांनी सरकारचा सारा जो सरकारला भरायचा आहे तो तिकडे भरला नाही शिरवाळात, तो भरला शिवाजी राजांकडे. सारा शिरवाळात गेला नाही. त्यामुळं आम्ही जबरदस्तीची पत्र लिहिली, तुम्ही जर तसं कराल तर याद राहा बादशाही सत्ता काय करेल याचं तुम्हाला जाण नाही, काय होईल सांगतो असं म्हणून त्यांनी केलं. देशमुखाकडे सगळ्या पत्र आली आणि आलेली पत्र देशमुखाने वाचली आणि परत आपल्या दफ्तरात टाकून दिली, तिकडे लक्षच दिलं. याच काळात अजून एक गोष्ट घडली. काय झालं? थोडं स्वराज्याच्या जवळ असणारा मुलगा आहे, जावळीचं खोर आहे, जवळ खोरं, कांदाट खोरं. ही जी खोरे आहेत जावळीची, या जावळीच्या खोऱ्यात एका तालेवार मराठ्याची मोठी सत्ता आहे, साधी सुधी नाही, फार मोठी आहे. चंद्रराव हा त्याचा किताब आहे. आणि यावेळी दौलतराव मोरे हा या जावळीच्या खोऱ्याचा चंद्रराव आहे. पण जावळी म्हणजे सामान्य नाही, जावळी म्हणजे निबिड अरण्य, जंगल. आणि हा चंद्रराव म्हणजे तिथला राजा. पण दुर्दैवानं हा राजा होता, पण विजापूरच्या बादशाह पुढे सलाम करीत होता. हा चंद्रराव मेला, दुर्दैवानं त्याला पुत्र नव्हता. मग आता बादशाह ही संपत्ती, ही जहागिरी जप्त करेल ही भीती त्याच्या बायकोला वाटायला. त्याच्या बायकोला तर अस्वस्थता आहे. मग तिने काय करायचं ठरवलं, कुणीतरी धर्माचा भाऊ आपल्या मागे उभारला तर हे आपण राखू. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, पोरग दत्तक घेतलं पाहिजे. म्हणून तिने पोरगा ठरवला, दत्तक घ्यायचा ठरवला. आणि कुणीतरी बळजोड भाऊ आपल्याला पाहिजे म्हणून शिवाजीराजाला पत्र लिहिलं. शिवाजीराजांचं वय 17 वर्षाचं, बघा बरं का. आणि शिवाजीराजाची कीर्ती आता त्या परिसरात मोठी आहे. तुम्ही माझ्या मागे उभं राहा. आणि शिवाजीराजे जावळी ताब्यात घेतली म्हणजे संपवलं नाही. ते बहिणीसाठी चौके पहारे आपले बसवले. तिने बोलवलं म्हणून शिवाजीराजे आले. तिनं पोरगा दत्तक घेतला, दत्तक समारंभ झाला, सगळी जावळीची व्यवस्था सुरळीत लागली. आणि शिवाजीराजांनी पुन्हा जावळी त्यांच्या पाहिली. जावळीतून निघून गेले. शिवाजीराजांची धोरणं दोन, एक शेजारचा परिसर आहे त्याला मदत करणं हा भाव, आणि स्वराज्याच्या या आपल्या सगळ्या कार्यक्रमात, उपक्रमात किंवा उद्योगात या लोकांनी आपल्याला साथ करावी म्हणून पोरगा दत्तक घेतला. त्याच्या मागे उभारले, आईच्या मागे उभारले. पोरगा दत्तक घेतला, त्याचं नाव होतं यशवंतराव मोरे. त्याला दत्तक घेतला. जावळीच्या मोऱ्याचे अनेक घर आहेत, त्यातल्याच एका घरातला हा दत्तक घेतला होता. यावेळी ज्याला दत्तक घेतला त्याला 2 पोरं होती. त्याचं वय होतं 35 वर्ष. 17व्या वर्षी शिवाजी महाराज त्याला दत्तक घ्यायला प्रवृत्त करतायत. लक्षात ठेवा, त्याला मदत करतायत. यावेळी अनेक गोष्टींकडे लक्ष जसं आहे तसं हे जावळी प्रयत्न केला. जावळीचा त्यांचं प्रेम वाढलं. शिवाजी महाराजांचं दुसरीकडे लक्ष आहे. शेजारी किल्ला आहे कोंडाणा. कोंडाणा म्हणजे लक्षात येतो का? हा, सिंहगड. सिंह नाही बरं का, सिंह काय आहे, अनुस्वार आहे. काही अनुस्वार त असतात, न असतात, काही व असतात. नरसिंह, सिंह नाही, सिंह. ह पण वाचायचा, अनुस्वार आहे तो वाचायचा, अर्धा असतो. तसा हा सिंहगड, हा कोंडाणा शिवाजी महाराजांचं इकडे लक्ष आहे. पण या गडावर
सिद्धी अंबर वहाब नावाचा किल्लेदार आहे, मोठा कर्तृत्ववान माणूस आहे, साधा नाही आहे, तोरण्यासारखा गाफील नाही आहे. पण तोरणा आपल्याला पाहिजे. शिवाजी महाराजांचं लक्ष तिथं आहे, तोरणा आपल्याला पाहिजे. कसं घ्यावा, काहीतरी युक्ती करावी, काय करावं, सगळीकडे लक्ष आहे. तसं तिथंही लक्ष आहे. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या पदरी असणारे बापूजी देशपांडे नरेकर त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं तोरणा पाहिजे. ते म्हणजे एवढंच ना, घेतो. आणि बापूजी तोरण्यावर गेले. लढाई नाही, तोरण्यावर गेले. सिद्धी वहाबशी चर्चा केली, काय बोलले माहित नाही, काय केलं माहित नाही, पण बापूजी खाली आले होते तोरणा घेऊनच. काय गोड बोलले असतील, काय वाणीत, म्हणजे कौतुक करायसारखा विषय. तोरणा स्वराज्यात दाखल झाला. सिद्धी वहाब किल्ला सोडून निघून गेला. यावेळेस शिरवळही शिवाजी महाराजांनी जिंकून ताब्यात घेतलं. हळूहळू आम्ही नाही गेला. आम्ही सगळ्या बातम्या जाऊन विजापुरात सांगितल्या. विजापूरचा बादशाह अस्वस्थ व्हायला लागला. का आता असंच करायला तर कसं व्हायचं, सुरुवात झाली, काय करावं, हे संपवलं पाहिजे, हे बंड असं त्याला वाटायला लागलं. याच वेळी विजापुरात बातम्या जशा स्वराज्याच्या येत होत्या, कारण आपलेच लोक जाऊन बातम्या देत होते. देशमुख मंडळीतले काही जण अभिनवला सांगत होते शिरवळात जाऊन, तसंच विजापूरला जाऊन सांगत होते. यावेळी शहाजीराजे दक्षिणेत होते आणि शहाजीराजांच्या बाबतीतही तिकडनं अफजल खानाने पत्र पाठवलं. काय पत्र पाठवलं, इथल्या राज्यावर मराठ्यांशी याचे संबंध आहेत आणि हा बंड करतोय, शहाजीराजे तिकडे बंड करताय, असं पत्र अफजल खानाने विजापूरच्या बादशाहाला पाठवलं. याचा बंदोबस्त करा. लहमाजी ज्योती या नावाचा दुसरा ग्रस्त आहे, त्याने तसेच पत्र बादशाहाला पाठवलं. शहाजीराजे इथं दोही जड होत आहे. बादशाह अस्वस्थ व्हायला, काहीतरी केलं पाहिजे. बादशाहने प्रयत्न करून पाहिला की खरं तर बादशाहला सोपं होतं, लगेचच्या लगे एखादं 100-500ची तुकडी पाठवायची, हे सगळं मारून काढायचं. पण शहाजीराजे बळजोर आहे. जर पोराला काही करायला गेलं, शहाजीराजे अंगावर आले तर ते बादशाहला सोचणार नाहीये. हे विचित्र प्रकरण आहे. हे थोडं सांभाळून सांभाळून चालायचं काम आहे. म्हणून बादशाहने प्रयत्न केला. एक शहाजीराजांना पत्र लिहिलं की तुमचा पोरगा फिसाद करतोय, म्हणजे बंड करतोय, त्यांनी नवा वारंलाय, बादशाही किल्ले ताब्यात घेतोय, पोराला सांगा हे करू नकोस. शहाजीराजांनी मात्र पत्र आलं आणि उत्तर दिलं की पोरगा माझं ऐकत नाही, तुम्ही पोरगा काय करायचं करा, असा त्याचा अर्थ आहे. खरं ऐकत नाही हे सत्य आहे का, अभ्यास करायचा, लक्षात घ्यायचं. असत्य आहे. पण जेव्हा समोरचा माणूस, परका माणूस काहीतरी आक्षेप करतो, अजूनही आपल्या घरात चुलत्याचे आणि बापाची भांडणं चालू असते, पोरांचं चुलत्याला मारलं की चुलता बापाला येऊन सांगतो, अरे पोरं तुझं मारला गेला का काय, सांग त्याला, पोरग हाताबाहेर गेलं म्हणतो, बापाला तीच पाहिजे असतं. उदाहरण म्हणून सांगितलं. शहाजीराजांनी सांगितलं पोरगा माझा ऐकत नाही, तुम्हाला काय करायचं का. बादशाची अस्वस्थता वाढत चालली. अस्वस्थ अस्वस्थ काय करावं, सारख्या वार्ता यायला लागल्या. याच बरोबर यावेळी शिवाजीराजांचे थोरले बंधू संभाजीराजे, ते कर्नाटकात शहाजीराजांच्या बरोबर राहत होते, पण त्यांनीही तिकडं स्वराज्याचा उद्योग आरंभ केला. म्हणजे काय त्यांच्या तिकडे काय केलं फारसं माहित नाही, पण तेही बादशाच्या विरुद्ध चालले. त्याच्याही वार्ता यायला लागल्या. बादशाह अस्वस्थ व्हायला. आणि मग बादशाने काय केलं, मुस्तफा खान, नवाब मुस्तफा खान, बाजी घोरपडा आणि अफजल खान यांना कामगिरी दिली दरबारातून. शिवाजी महाराजांचे भोसले कुळाचे सगळे बहिणी. बाजी घोरपडा म्हणजे भोसले कुळाचाच भाग आहे बरं का. भोसले कुळाच्या 2 शाखा झाल्या, एक घोरपडे, दुसरे भोसले. घोरपडे आडनाव धारण केलं कारण एका मोहिमेत त्यांनी किल्ला घोरपड जाऊन जिंकला, किल्ल्यावर स्वारी केली आणि किल्ला जिंकला, त्यामुळे त्या घराण्याचं नाव काढलं घोरपडे. खरं तर या बाजी घोरपड्यांना शहाजीराजांनी मदत केली होती, पण शहाजीराजांचा मान, मरातब, जहागिरी हे पाहून त्यांना अस्वस्थता होत होती. बादशाही दरबारात असणारं त्यांचं वजन, भावकीचं भांडण म्हणतो ना आपण तसं. आणि काही गावं अशी होते जी शहाजीराजांची होते, त्याच्यावरच बाजी घोरपड्याचा दावा होता की जहागिरी माझी आहे.
म्हणून वाद होता. आणि त्यामुळे बाजी घोरपडा आणि घोरपड्यांचं सगळं घर शहाजीराजांचा भोसले कुटुंबाचा द्वेष करीत होता. अफजल खान तर कट्टा देशता आहे. एका हिंदू सरदाराला बादशाह एवढं कौतुक करतो हेच त्याला पाहता येत नाहीये. शहाजीराजांचं वैभव त्याला सोसत नाही. शहाजीराजांना दक्षिणेत पाठवलं बादशाहांनी. दक्षिणेतली अनेक राज्य शहाजीराजांनी बादशाही अंमलाखाली आणली. खरं तर ती राज्य संपून टाकता आली असती शहाजीराजांना, पण शहाजीराजांनी हिंदू राज्य राखली. राखल्याचं कारण असं आहे की ते हिंदू राजे आहेत म्हणून ठेवले आणि त्यांना आश्रयाखाली आपले आणले. राज्य संपलं असतं तर सर्व मुसलमानी अंमल केवळ सार्वभौम राजे एवढ्या पुरतं ठेवलं, राज्य ठेवली. त्यामुळे त्या सगळ्या हिंदू राजांचं शहाजीराजांवर प्रेम होतं. आणि शहाजीराजांच्या मागे ती ताकद जर उभं राहिली तर आपल्याला अवघड झाली बादशाह कळत. पण बादशाह आता हे सगळं प्रकरण फुंकून करायला लागला. आणि बादशाहाने काय केलं, या तिघांना शहाजीराजे कनक गेली या ठिकाणी तिथल्या राजाच्या विरोधात लढतायत बादशाहीसाठी, विजापूरच्या आदिलशहासाठी. हे तिघ तिथं आले. त्यात काही जण होतेच पहिले. आणि मुस्तफा खानाने शहाजीराजांची गोड गोड बोलायला सुरुवात केली. दाखवलं नाही इतकं गोड की गप्पा मारायला लागल्यावर कामशास्त्रातले विषय बोलला. शहाजीराजाला संशय आला की ज्या माणसाच्या मनात आपल्याविषयी प्रेम नसतं तो माणूस जर गोड बोलायला लागला तर निश्चित ओळखावं राजनीती इथं असते किंवा राज्यशास्त्र इथं आहे. चाणक्य नीती, विद्रोह नीती, कणिक नीती आपल्याकडे जे आहे कृष्ण नीती त्यात हे गुही असतात. आपला शत्रू जेव्हा आपल्याशी येऊन गोड बोलतो तेव्हा ओळखावं ह्याच्या पोटात काळ आहे, आपल्याविषयी घात करायला आलाय. शहाजीराजे त्याला बोलले, खान साहेब काय भानगड आहे, एवढं गोड बोलतायत, नको त्या विषयात हात घालतायत, तुमच्या मनात काय आहे. आणि तो घाबरला. आणि तो म्हणाला, पोरगा आतिश खान याची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याविषयी माझ्या मनात पाप नाही. लक्षात ठेवा बरं का, शब्द काय आहेत, कोणाचे आहेत, कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा इथं शिकलं पाहिजे. यवनाच्या शब्दावर कधीही विश्वास ठेवायचा नाही हे शिकलं पाहिजे. कारण ते कधीही खरं बोलत नाहीत, कधीही खरं वागत नाहीत, कधीही धर्माला वागत नाहीत. आणि त्याच रात्री मुस्तफा खानाच्या तंबूत खाजगी बैठक बसली सगळ्या सरदाराची. बाजी घोरपडा आहे, बाकीचे लोक आहेत, बाजीचे दोन भाऊ आहेत, अंबाजी भोसले हेही तिथं आहे, अजून खूप झाले. बाळाजी अहमदराव नावाचा तोही तिथं आहे. आणि त्या बैठकीत ठरलं की रातोरात शहाजीराजांच्या छावणीवर छापा घालायचा आणि शहाजीराजाला मारायचं किंवा मारायचं. तयारी सुरू झाली. रात्र अपरात्र होती. शहाजीराजांना एका दूताने येऊन रात्री झोपेतनं उठवलं आणि सांगितलं, महाराज साहेब उठा, छावणीत गडबड चालली आहे, जागे व्हा. शहाजीराजांना खरंच वाटलं नाही. मगाशी सकाळी आहार आम्ही चर्चा करताना त्यानं शपथ घेतली तुमच्याविषयी माझ्या मनात कपट नाही, काही नाही, काही नाही. आणि तो माणूस आपल्याला घात करेल त्याला खरंच वाटलं नाही. किंचित बेपर्वाई झाली, दुर्लक्ष झालं. परत शहाजीराजे झोपले. कसे झोपले? हिंदू समाजासारखे झोपले. किती उठवून लोकांना बोलून हाका मारून सांगितलं तरी लोक उठत नाही, कळत नाही. आणि धर्म संपायला लागला. उठा. जिहादचे किती प्रकार आहेत, भूमी जिहाद, लव जिहाद, डॉक्टर जिहाद, कितीतरी आहे. नावी जिहाद तुम्ही ऐकूनही माहित नसाल, हॉटेल जिहाद, सगळे प्रकार चालू आहे. उठा, समजून घ्या, समजून घ्या. लोक ऐकत नाही. हे असं कुठं होतं काय? जेव्हा नरड्याला लागतं, गळा कापला जातो तेव्हाच कळतं, काहीच कळत. गावोच्या गाव पुरातन आहे. महादेवाची देवस्थान 12-14 वर्षाची. आणि त्याच्यावरती ओपो बोर्ड सांगतं हे गाव आमचं आहे, लँड जिहाद आहे. लक्षात ठेवा. शहाजीराजे झोपले आणि मुस्तफा खानाला रात्री छापा घातला. मुस्तफा खान मात्र मागच थांबला, कारण सकाळी शब्द दिलाय. पण या सगळ्या मोहिमेचं नेतृत्व तोच करतोय. शहाजीराजांच्यावर छापा घातला. लोक उठले, बेसावत लोक, काही निमे आले मेले, पण काही उठले आणि झटापट सुरू झाली. शहाजीराजे उठले, युद्ध सुरू झालं, लढाई सुरू झाली. आणि बाजी घोरपड्याने घात केला. शहाजीराजांना त्यांनी गुरुज नावाचं शस्त्र फेकून मारलं. शहाजीराजे पडले, जखमी झाले, भोवळ आली.
युद्धात रक्त अंगातून गेलं जखमामुळं आणि चक्कर आली, पडले आणि पडलेल्या बेशुद्ध असणाऱ्या शहाजीराजांच्या छातीवर बसून बाजी घोरपड्याने त्यांना बेड्या घातल्या. मग शहाजीराजे शुद्धीत आले तेव्हा ते एका छावणीत हातापायात बेड्या घातलेल्या अवस्थेत होते. मुस्तफा खानाच्या छावणीत होते. जिंजीपाशी हे सगळं घडलं. कनकगिरी नाही, जिंजी. आता उपयोग काय? आता आपल्या नशिबी कळलं किंवा बादशाहच्या अवकृत्याचा मृत्यू असं शहाजीराजांनी ओळखलं. यावेळी बादशाहनं दुसरी एक गोष्ट केली. काय केलं? फतेह खान नावाचा सरदार शिवाजी महाराजांवर 10,000 फौजनीशी सोडला आणि अजून एक सरदार फर्राद खान नावाचा कंदरपीच्या जवळ किंवा बेंगलोरच्या जवळ संभाजीराजे जे उद्योग स्वराज्याचा करतायत किंवा स्वतंत्र राज्याची स्थापनेचा विषय चाललाय त्यांच्यावरती सोडला. 2 ठिकाणी 2 शहाजीराजांची सगळी राजांना अटक करायची, दोन्ही पोरांची कर्तृत्वाला आलेली आहेत, दोघे संपायची या हिशोबाने केलेली चाल. हे सगळं केलं. पुरंदरापाशी शिरवळावरती फतेखानाची फौज आली आणि शिरवळ त्यांनी ताब्यात घेतलं. शिवाजी महाराजांच्या लोकांना तिथनं काढलं, पराभव केला आणि फतेखानाच्या ताब्यात शिरवळ आली. पुरंदरच्या पायथ्याला खळद बेलसर या साधारण परिसरात फतेखानाची फौज थांबली. शिवाजी महाराज यावेळी राजगडावर होते. शिवाजी महाराजांनी यावेळी पुरंदर किल्ल्याची निवड केली, पण दुर्दैवाने स्वराज्यात नाही, लढाई करायचा विचार केला. पुरंदर स्वराज्यात नाही, मग काय करायचं? शिवाजी महाराजांनी पुरंदराच्या किल्ल्याच्या किल्लेदार महाजी निळकंठराव, आडनाव आताच सरनाईक म्हणजे त्यांचं पद आहे, त्यांना विनंती केली की बाका प्रसंग आलाय, किल्ल्यात घ्याल काय? हे लोक आम्हाला लढायला आले, त्यांच्याशी लढायचं तर सोपं नाही, आम्हाला किल्ला द्या. किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात, बरं का, ह्यांच्या ताब्यात नाही, महाराजांच्या ताब्यात नाही, किल्ला बादशाहकडे. महाराज मात्र विनंती करतायत आम्हाला किल्ल्यात घ्या. आणि महाजी निळकंठ सरनाईकांनी होय म्हणले. की महाजी निळकंठ सरनाईक कोण आहे ते पण सांगून टाकतो थोडस, मग तुम्हाला त्यातलं कळेल. आपल्या आळंदी देवस्थानावर सरनाईक आहेत का नाही व्यवस्थापक, ही त्यांची पूर्वज आहे. सरनाईक महाजीने किल्ला शिवाजी महाराजांच्या लोकांना ताब्यात दिला, तिथंच थांबले आणि महाराज किल्ल्यातून राहिले. काही लोकांनी शिव नाही. महाराजांनी एक तुकडी काढली, शिरवळावर पाठवली. कावजी मल्हार खास त्या तुकडीचं नेतृत्व करत होता, बाकीचेही बरेच लोक होते आणि हे सगळे गेले. तुकाजी चोर, भिकाजी चोर, त्यातले भीमाजी वाघ त्यात आहे, हे सगळे शिरवळावर गेले आणि शिरवळावर तुटून पडले. यावेळी शिरवळावर बाळाजी हैबतराव नावाचा सरदार होता. त्या फतेखानाबरोबर त्यांनी शिरवळ घेतला तो, आणि शिरवळावरती शिड्या लावल्या किल्ल्याला, तटाला. शिरवळचा भुईकोट किल्ला आहे, डोंगरी नाही, लहानसा किल्ला आहे, गडी आहे. किल्ला कुठला? गडी. तटाला शिड्या लावल्या आणि तटातनं शिड्यावरून उड्या मारून आज जाऊन लढाई झाली आणि कावजी मल्हार खासनीसांनी बरोबर त्या बाळाजी हैबतरावच्या छातीत भाला मारला आणि कावजी पडला. हे आपलं बाळाजी हैबतराव पडला. शिरवळ ताब्यात आलं आणि शिरवळची बंदोबस्ताची व्यवस्था केली. बादशाही फौज उधळून लावली आणि शिवाजी महाराजांचे शिरवळातले वीर पुरंदरावर महाराजांना सांगितलं, महाराज शिरवळ जिंकलं. आणि रडके वीर फतेखानाकडे आले. फतेखान चिडला, शिरवळात पराभव झाला, आपले खासी लोक मेले, तो चिडला. या दरम्यान शिवाजी महाराजांनी गडावरून मोजक्या लोकांची तुकडी 300-500 थोडकेशे होतेच, किती आधी 1000 लोक 1200 लोक घेऊन आले. त्यातले काही काढले, खाली खळद बेलसरच्या परिसरात छावण्या पाठवले. तुकडीला नेतृत्व करणारा काहीतरी असावं, इशारा देणारे काहीतरी असावं म्हणून एक झेंडा दिला, भगवा झेंडा दिला आणि त्या झेंड्यासाठी 25 लोक वेगळे केले. त्यांनी इशारा द्यावा, पुढचं कसं नेतृत्व चालायचंय काय आहे ते त्यांनी करावं असं ठरलं. झेंड्याची तुकडी मागे ठेवली, ती तुकडी वरनं खाली आहे आणि खाली लढाई सुरू झाली. छापा घातला. यावेळी फतेखानाचं सैन्य थोडस गाफील आहे, त्याच्यावर छापा घातला आणि ते सावध होऊन या तुकडीवर उपरायला तयारीला झाले. आणि आता बळजबरी शत्रू व्हायला लागला म्हणजे की ती लढाईची तुकडी जोकांड्यात येत पुरंदराकडे निघून चालली. पण ती मागे झेंड्याची तुकडी राहिली होती ना, तिला चेव पडला, ती लागली लढायला. तिने खरं थांबायला पाहिजे तुम्हाला.
ती लागली लढायला. ही तुकडी माघारी पडली तरी झेंड्याची तुकडी लढायला लागली आणि त्या झेंड्याच्या तुकडीवर सगळ्यांनी गर्दी केली. फतेखानाच्या लोकांनी गर्दी केली, तुफान गर्दी झाली. आता तर खासा झेंडाच पडणार काय, ते झेंड्याचा वीर मारल्यावर काय करायचं? झेंडा पडणं म्हणजे बेआबरू. पाहिपा ध्वजेचे चिरकुट राया जतन करिता कष्ट. एक कापड आहे ध्वज म्हणजे, पण ते तसं नाही. रायाला म्हणजे राजाला ते जतन करताना किती कष्ट करावं लागतं. तर सगळं स्वराज्य लढत असतं ते झेंड्यासाठी. आमचे सैनिक कशासाठी लढतात? तिरंगा झेंड्यासाठी लढतात ना. आमचे सैनिक किंवा शिवाजी महाराजांचा विचार करतो तेव्हा कशासाठी लढतात? त्या झेंड्यासाठी लढतात. झेंडा म्हणजे प्रतिष्ठा, झेंडा म्हणजे सत्व. मग ते पणाला लागले. आता काय, झेंड्यावर झोड उठली आणि आलाच झेंडे स्वारावर एक घाव पडला. आता तो झेंडा घेऊन स्वार खाली पडणार, अब्रू जाणार. तेवढ्यात शिवाजीराजांचा एक स्वार गर्दीत बेमालूम असा शिरला. 2-5 सटासट त्याने मारले, तलवारीचे घाव घातले आणि तो पडणारा झेंडा त्यांनी सावरला, आपल्या ताब्यात घेतला. आणि तो झेंडा धरलेला स्वार जो आहे त्यालाही उचललं आपल्या घोड्यावर घातलं आणि त्याच्या घोड्यासोबत झेंड्याची तुकडी बाहेर काढून नेतृत्व केलं आणि पुरंदरावर ते नेले. सगळे पुरंदरावर नेले. तो स्वार शिवाजी महाराजांच्या वयाचा होता. कोण होता तो स्वार? होता बाजी जेधा, कान्होजी जेधाचा पोरगा. बाप शहाजीराजांबरोबर तिकडे आहे दक्षिणेत. जेव्हा शहाजीराजांना कैद झाली तेव्हा शहाजीराजांच्या लोकांना एक कैद झाली. दादाजी सखोल लवकरे, कान्होजी नाईक जेधे ही शहाजीराजांची माणसं आहेत. यांनाही कैद व्हावं लागलं शहाजीराजांच्या बरोबर. तेही कैद येते. इकडून पोरगा शिवाजीराजांच्या बरोबर आहे, कारण ह्याचा आजचा तो शिवाजीराजांच्या बरोबर आहे. सगळे त्या पोराने झेंड्या सगळं तुकडी माघारी घेतली पुरंदरावनी. शिवाजीराजांनी वर आल्यावरती ते सगळं ऐकलं आणि बाजी त्या जेध्याला कौतुक केलं. नुसतं कौतुक नाही, त्याला किताब दिला. सर्जेराव, सर्जा म्हणजे सिंह, तू युद्धात पराक्रम गाजवला म्हणून किताब दिला, बक्षीस अजून काही दिलं असेल. त्याने ते केलं आणि पुरंदराच्या पायथ्याला हे आपल्याला छापा पडला, आपल्याला कापा लांडा लांडगी पूर झाली आहे. अस्वस्थता वाटून फतेखान पुरंदरावर चालून गेला. इथून तुकडे आले ना याच किल्ल्यावर चाल. फतेखान सैन्यासह चालून गेला. 10,000चं लष्कर आहे त्याचं. चालून गेला. वरून मराठी वाटच पाहत होते. शिवाजी महाराजांनी यावेळी तुकडी खाली गेली म्हणून वर झोपले नाही. काय केलं? परवा सांगितलं, दगड गोळा करून ठेवले तटावर आणि तुकडी टप्प्यात आली की वरून दगड ढकलून दिली. डोंगरावर चढणारे बादशाही सरदार आणि ते सेवक आणि सैनिक डोंगरावरच्या दगडाने निमे मेले. निमे नुसते मेले नाही, निमे गोफडीने मारले. आणि आता ते बेजार झाले तरी वर चढत होते. डटे रहो चलते रहो असं म्हणून फतेखान सांगत होता. आणि वरनं तुकडी आली. आधीच गडबडीत झालेले त्यांच्यावरची त्यांची छाप पडली आणि जे लढाई सुरू झाली. तुफान रणकंदन सुरू झालं. भिकाजी चोर, भैरोजी चोर हे दोघं भाऊ आहे. भीमाजी वाघ, तुकावजी मल्हार, ते सगळे तिथे लागले. आणि मुसे खान पठाण आणि शिवाजी महाराजांच्या लोक गोदाची जगताप या दोघांची समोरासमोर भेट झाली. मुसे खान पठाण हा लढवय्या योद्धा आहे आणि गोदाची जगतापाने त्याला भाला मारला मुसे खान पठाणाला. पण मुसे खान काही सामान्य माणूस नाही. छातीत घुसलेला भाला एवढ्याने मी डरतो का म्हणून त्याला उपसून काढला, मांडीवर मोडला, परत युद्धावर उभा राहिला. लक्षात ठेवा माणसं कशी असतात. परत युद्धावर उभा राहिला. गोदाजी जगतापाने मात्र असा वरणी घाव घातला, खांद्यावर घाव घातला, बेंबी पर्यंत त्याचं धड कापलं, शरीराचे 2 तुकडे केले. तुम्ही आम्ही कांदा कापायला सुरी घेतली ना तर कांदा लवकर कापला जात नाही, 3 वेळा खालीवर करावा लागतो. ताकद काय असेल त्याला जानव्याचा वार म्हणतात. जानव्याचा म्हणजे जानव डाव्या खांद्यावर असतो. उजव्या हाताने तलवारीने घातलेला वार खांद्यावर जानव्याच्या ठिकाणी घातला की तो चिरत बेंबीपर्यंत द्यायचा. धरणाचे 2 तुकडे करायचे. बघा मुसेखान पडला, अजून काही लोक पडले आणि आता फतेखानाच्या लोकांचा अवसान मिळाला. युद्ध सोडलं आणि परत सुटले. कुठं? छावणीत नाही, विजापुरापर्यंत. आणि शिवाजी महाराजांचा प्रचंड विजय झाला.
तिकडे संभाजी राजांनीही फर्राद खानाचा पराभव केला. यावेळी शहाजी राजांना मात्र अफजल खान, तो जो मुस्तफा खान जो होता तो मात्र तिथंच मेला. काय झालं त्याला मेला. पण अफजल खानाने शहाजी राजांना आणि तिथं केलेल्या लुटीला हत्तीवर घालून 86 हत्तीवरती लूट घातली आणि विजापुरात आणलं. आणि शहाजी राजांचं पुढे काय झालं त्याचा भाग आपण उद्या पाहू. कुंडली कवच